सकाळी माझं रोजच्या सारखं नियोजन होते दुकानात जायचं आणि गल्लीत गेल्यावर मी बघतोय तर गाडी लईच घाण झालेली। आज जर आपल्याला वेळ मिळाला तर आज 100% आपण गाडी धुणार होतो, खरं विषय पुढे वेगळाच झाला। वैभवदा अजून दुकानावर आला नव्हता कारण का सागरदांच्या इकडे मला वैभवदाला घेऊन जायचं होतं सोबत। वैभवदा आल्यावर आम्ही ते सागरदांच्या इथं आणि इथं अमर पण आलता तमकीन आणि लिंबू घेऊन। तवर तिकडनं सागरदांचा दुसरा जोडीदार आला। सागरदांच्या इथनं चहा घेऊन आम्ही जातोय दुकानावर आणि दुकानावर आलता रमेश अण्णांचा साहिल भाऊ चिकन न्यायला आलता खास गावाकडनं। तिथनं मी वैभवदाची गाडी घेऊन येतोय कारण का गाडीत माल जास्त होता आणि दुकानात एवढा माल बसत नाही। वाटलंच मला परत्याचा लुक बघून एकदम भावाचा एस्थेटिक वाटत होता। घरात आल्यानंतर मी आंघोळ करतोय आणि आंघोळ करून झाल्यावर लागली जेवाय पण बसतोय। हे काळं मांजर तुम्हाला माहितीच असेल, हिचं काय नाव ठेवायचं हे कमेंट मध्ये मला सांगा। मोठा व्हिडिओ केला 2 मिनिटांचा। आपला आता गाडी भरायला जायचं टायमिंग झालेलं, त्यामुळे मी वैभवदाची गाडीवर घेऊन आलेलो। ती गाडी घेऊन मी भांबडत जातोय। अनेक विषय भावून तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या डिक्की चिकन फॅमिलीला परव्या पण आता ऍड झाली। अजून पण काय इथं कचऱ्याची सूत्र हल्लेलं नाहीत, जोपर्यंत कचरा हलत नाही तोवर आपण हे दररोज व्हिडिओ मध्ये घ्यायचंच। आम्हाला गाडी भरायला कराड साईडला जायचं होतं, त्यामुळे वैभवदाच्या घरात गेलेलो आम्ही चहा प्यायला। गाडी भरायला गेल्यावर आम्ही झोमॅटोवरनं 3 ऑर्डर मागवलेल्या। झोमॅटोवरनं नियोजन झालं बिर्याणीचं। व्लॉग आवडला असेल तर भावानं फॉलो आणि लाईक मारा।